दादांचा युवकांवरती खूप प्रचंड प्रेम आहे. दादांची वाट बघतात आहे. दादांच्या सत्कारासाठी व दादांच्या भेटीसाठी. ड्रेनेजची कामं असतात किंवा पाण्याची समस्या असेल किंवा कचऱ्याची समस्या असेल या त्यांनी बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत लोकांचे त्यांनी. नेमकं कारण म्हणजे आपल्या घरातलाच माणूस आहे. खराडी वाघोली प्रभाग क्रमांक 4 मध्ये आपण आज आहोत. या प्रभागातून इच्छुक उमेदवार असलेले संतोष भरणे यांची तृतीय वस्ती या भागातून पदयात्रा निघणार आहेत. आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. नमस्कार. नमस्ते. निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे आपली? चांगली चाललेली आहे. आज सुरुवात करत आहे तिथे वस्ती कळवाई नगर मधून. तृतीय वस्ती भागातून पदयात्रा काढण्याचा नेमका उद्देश काय आपला? तिथे वस्तीवर माझ्यावर पूर्वीपासून प्रेम आहे म्हणून त्यांच्यापासून सुरुवात करीत आहे. येथील लोकांचा आपल्यासोबत कसा प्रतिसाद राहिलेला आहे? मागच्या निवडणुकीत पण चांगला निम्म्यात होतो मी आता पण तसाच राहीन असं अपेक्षा आहे. नागरिकांचा कसा प्रतिसाद आपल्याला मिळत आहे सातत्याने? तर तुम्हालाच दिसेल. दादांचा युवकांवरती खूप प्रचंड प्रेम आहे आणि युवकांचाही दादांवरती प्रचंड प्रेम आहे. आज या मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक 4 मधून दादांना युवकांचं व महिला भगिनींचं खूप सारं प्रेम आणि दादांची वाट बघतात आहे. दादांच्या सत्कारासाठी व दादांच्या भेटीसाठी खूप सारे नागरिक रोडवरती आहेत आणि आता तुम्ही बघतायच दादांचा प्रचार तर आजपासून सुरुवात झालेलाच आहे. दादांनी या भागा प्रभाग क्रमांक 4 मध्ये सर्वसामान्य जनतेसाठी भरपूर असं योगदान दिलेलं आहे. त्यांनी मागील काळामध्ये त्यांनी ड्रेनेजची कामं असतात किंवा पाण्याची समस्या असेल किंवा कचऱ्याची समस्या असेल या त्यांनी बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत लोकांचे त्यांनी. त्यामुळे दादांचे या प्रभागामध्ये भरपूर योगदान आहे आणि या पुढील काळामध्ये पण दादा जेव्हा नगरसेवक होतील त्या काळात ते दादांचं असंच योगदान राहील. सर्व सार्वजनिक जनता किंवा गोरगरिबांना त्यांची सुविधा करण्यासाठी दादा सत्वर असतात पहिल्यांदा असतात दादा. सर्वप्रथम पुणे मिरर्सचं खूप खूप अभिनंदन करतो. पुणे महानगरपालिका 2026 सार्वत्रिक निवडणुकीच्या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये तुम्ही आमचे उमेदवार खराडी वाघोली प्रभाग क्रमांक 4 चे उमेदवार संतोष दादा भरणे. खरं तर आम्ही निवडणुकीत 2017 पासूनच काम करतो. आता संतोष दादा भरणे यांना कोणी फोन केला, दादा माझं हे काम आहे, तर ते स्वतःच म्हणतात काय काम आहे सांगा, चला मी तुमच्या सोबत येतो. म्हणजे कार्यकर्त्यामध्ये आता स्वतः ही निवडणूक कार्यकर्त्यांनीच हातात घेतलेली आहे. आपण या पदयात्रेमध्ये सहभागी झाले नेमकं कारण काय? नेमकं कारण म्हणजे आपल्या घरातलाच माणूस आहे. कार्यकर्त्यामध्ये आजचा उत्साह निर्माण झालाय की हा माणूस पहिलं सभागृहामध्ये कधी जात होते काय. संतोष दादा भरणे हे सभागृहामध्ये ह्यासाठी असले पाहिजे, खराडी वाघोली प्रभागातील युवकामध्ये एक जल्लोष आहे, जल्लोष उत्साहाचं वातावरण आहे की हा माणूस निवडून आला. पोलीस स्टेशन मध्ये अडचण असो, आरोग्याची काय अडचण असो, सांस्कृतिक कार्यामध्ये काय अडचण असो, आपल्याला कुठंही कमी पडून देणार नाही. आणि ह्या माणसाला निवडून आणलं तर आपण कार्यकर्ते म्हणून नव्हे तर आपला माणूस म्हणून, आपल्या कुटुंबातला माणूस म्हणून आपण निवडून देतोय. असं उत्साहाचं वातावरण ह्या प्रभागामध्ये निर्माण झालेलं आहे. तर खराडी वाघोली प्रभाग क्रमांक 4 मध्ये एक निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे.